नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये गोधनी ग्रामपंचायत येथील अंगणवाडीच्या सोयींकडे केलेल्या दुर्लक्षाकडे शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हा व्लॉग रेडी करण्यात आला आहे। यामध्ये कुणाचंही मन दुखवण्याचा किंवा कुणाचाही अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही आहे। तसेच अंगणवाडी सेविकांचे मनोगत व्यक्त केले आहे। नमस्कार मंडळी, जाऊबाई जोरात या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि तुम्ही बघू शकता मी कुठेतरी आलेली आहे। ॲक्च्युली ही एशाला 9व्या महिन्याचं इंजेक्शन देण्यासाठी मी अंगणवाडीमध्ये आलेली आहे। या अंगणवाडी सेविका, नमस्कार ताई, या नर्स मॅडम आणि ते त्यांचे सहकारी तुम्ही बघू शकता। इथे छान लहान लहान बाळ आणि त्यांच्या आई त्यांना घेऊन बसलेले आहेत आणि भर गरमीमध्ये फॅन वगैरे पूर्णपणे बंद आहे। इथे सोय सगळीच घेतलेली आहे, उपकरणं सगळेच आहेत। इथे पाण्याचं फिल्टर आहे, पंखे आहे, पण इथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे। आता तुम्ही हे लोकार्पण सोहळा 2019 ते 20 ह्या वेळेत केलेला आहे। 4/4/22 अशी तारीख देखील दिलेली आहे। कुमारी कुंदाताई राऊत यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। पण आता 2025 बघू शकता इलेक्ट्रिसिटीची पूर्ण फिटिंग सुद्धा झालेली आहे। पूर्ण फिटिंग झालेली आहे। कितीतरी कंप्लेंट केलेल्या आहे, पण तरी देखील इलेक्ट्रिसिटीचं नामोनिशाण इथे आले नाही। लहान मुलं अगदी तळतळत आहे उन्हामध्ये घामाने, पण शासनाने अजून देखील इथे कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। बघा, टीव्ही पण आहे इथे। 3 ते 4 वर्षाचा कालावधी उलटून गेला, पण अजूनपर्यंत इथे इलेक्ट्रिसिटी आलेली नाही आहे। कितीतरी शासनाला कंप्लेंट केल्या गेल्या आहे, पण तरी त्याचा काहीही फायदा झालेला नाही आहे। नमस्कार, मी मनीषा डांगोरे, अंगणवाडी सेविका। इथे 4 वर्षापासून या इमारतीमध्ये आहे। इथे सगळ्या सुविधा करून दिल्या, पण अजूनपर्यंत मीटर उपलब्ध करून दिलेले नाही आहे। नळ फिटिंग आहे, पण पाण्याची सुविधा करून दिलेली नाही आहे। वारंवार आमच्या ऑफिसला आणि नगरपंचायतला वारंवार सांगण्यात येते, तरी पण ते दखल घेत नाही आहे। तुम्हाला उन्हात येतात बिचारे घेऊन, आणि एवढ्या गरमीमध्ये इंजेक्शन लावलं, एका बच्चेला 400 रुपये लागते। जर काही कमी जास्त झालं तर शासनाच्या वगैरे माझ्याला द्यायचं असं आहे ना। शासन तर मला चुकीचं घालवेल ना। बघितलं, इथे कार्यकारी ज्या आहे, ज्या नर्स ताई आहेत, आणि मुलांना पण किती गरमीमुळे त्रास होत आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच आहे। शासनाला माझी नम्र विनंती आहे की याची दखल घ्यावी। एवढ्या उन्हाताणामध्ये बाळांना इथे महिला घेऊन येतात आणि इंजेक्शन वगैरे देतात। एका बाळाला 3-3, 2-2 इंजेक्शन दिली जातात। माझा चेहरा पण बघू शकता तुम्ही किती घामाजलेला आहे। एवढ्या गरमीमध्ये सुद्धा एवढे 3-4 वर्ष झाले ही अंगणवाडी इथे प्रस्थापित केली आहे, पण अजूनपर्यंत इथे इलेक्ट्रिसिटीची सोय नाही आहे। प्लीज शासनाने याची दखल घ्यावी ही नम्र विनंती करते। तुम्ही बघू शकता एवढ्या गरमीमध्ये एवढे 3-3, 4-4 डोस इंजेक्शनचे देऊन सुद्धा किती त्यांची म्हणजे मुलांचा किती प्रॉब्लेम होता, किती मुलं रडतात आहे। पूर्ण जण असे घामाघूम झालेले आहेत, गरमीने तळतळत आहे। उपकरणं सगळेच घेतलेली आहेत, पण इलेक्ट्रिसिटीची सोय केलेली नाही आहे। हा गोधनी ग्रामपंचायतचा एरिया आहे। देऊन झालेला आहे, रडापडी सुरू झाली आहे। टोटल 3 इंजेक्शन दिले आहेत एशाला। एक राईट हँडमध्ये, लेफ्ट हँडमध्ये, लेफ्ट लेगमध्ये आणि राईट लेगमध्ये। चला तर मग आजचं लसीकरणाची मोहीम आटोपलेली आहे आणि आता आम्ही आमच्या घरी जातोय। घरी जाण्यासाठी ऑटोची वाट बघण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे। एशाला राणीने हातात घेतलेला आहे तिच्या आत्यानी, आणि मी ऑटोची वाट बघत आहे। फायनली आम्ही आता अंगणवाडीतून घरी आलेलो आहे। तर आजचा हा व्लॉग, यामध्ये तुम्हाला माझी जाऊबाई श्वेता दिसलेली नाही, कारण हा व्लॉग एक विशिष्ट विषयाला धरून होता। आम्ही आज लसीकरणासाठी गोधनीच्या अंगणवाडीमध्ये गेलो होतो, तर ती परिस्थिती आम्हाला दिसली।
इथल्या अंगणवाडी सेविका नर्सताई यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स सांगितले आणि अर्थातच यूट्यूबर असल्यामुळे त्यांनी मला म्हटलं की हा विषय मला म्हणण्यापेक्षा तिथे जेवढे लोक होते त्यांना म्हटलं की हा विषय तुम्ही धरून उचला की नाही, अंगणवाडीमध्ये एवढ्या सोयी आहे, त्या सगळ्या सोयीचा काहीच उपयोग नाही आहे. इव्हन तिथे पाण्याची सुद्धा कनेक्शन असूनही नळसुद्धा येत नाही, पाणीसुद्धा नाही आहे तिथे छोटे छोटे मुलं अंगणवाडीमध्ये शिकायला येतात, त्यामुळे त्यांना किती प्रॉब्लेम होत असेल. एकतर इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे तर आहेच आहे, पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही आहे. तर कुणालाही न दुखवता किंवा कुणाचाही अपमान न करता हा व्लॉग फक्त आणि फक्त एक सामाजिक कार्य म्हणून बनवलेला आहे आणि ही जी अंगणवाडीच्या सोयींकडे जे दुर्लक्ष होत आहे शासनाचं त्याकडे केंद्रित करण्यासाठी, त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून हा व्लॉग बनवलेला आहे. तर आजचा हा व्लॉग माझी विनंती आहे सर्वांना, जेवढं मला जास्तीत जास्त शेअर करता येईल तर प्लीज करा, कारण यामधून होऊ शकते हा आवाज आपल्या सर्वांचा आवाज शासनापर्यंत पोहोचेल आणि अंगणवाडीमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे, त्यांना जो काही प्रॉब्लेम फेस करावा लागतो त्यामधून काहीतरी त्यांना मार्ग मिळेल. त्यांच्या ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याकडे शासनाचं लक्ष केंद्रित होईल, हाच एकमेव हेतू आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.